ब्लॉग मी जे मनातल्या गोष्टी होत्या त्या मी बोलायचं आहे मला, ते मी आज ह्या ब्लॉगमध्ये बोलणार आहे. तर मला किती जानेवारीपासून चालू केलं, आता 8वा महिना चालू असेल मला, म्हणजे माझी जर्नी, यूट्यूब जर्नी चालू हो. तर प्लीज तुमचे काय कमेंट असतील तर प्लीज मला विचारा. तुमचं काय म्हणजे यूट्यूब चॅनल तुम्हाला खोलायचं असेल किंवा एडिटिंगच्या संदर्भात असतील किंवा थंबनेलच्या संदर्भात काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला विचारा. किंवा लाईव्ह जर आले तर तेव्हा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते. कारण जेवढं मला माहिती आहे आता यूट्यूब चालू केल्यापासून मला काय काय शिकायला भेटलं ह्याच्यातलं आणि काय काय मला अनुभव आला ते मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल. तर प्लीज तुम्ही कमेंट करून मला विचारा की बाबा ताई हे कसं कसं करते तू. तर मला जेवढं माहिती आहे ना तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर प्लीज तुमचे काही प्रश्न असतील जे कोण माझा व्हिडिओ बघत असतील ते त्यांना सांगते मी. तर प्लीज काय मनातले तुमचे काय प्रश्न असतील यूट्यूबच्या संदर्भात तर सगळं विचारा मला. मी मन मोकळेपणाने आणि खूप सगळं सांगेन मी. तर प्लीज मला क्वेश्चन करत राहा. मी एवढे व्हिडिओ टाकते तर प्रश्न वगैरे कोण काहीच विचारत नाही. म्हणजे मेसेज पण नसतात, काय काय क्वचितच व्हिडिओला मेसेज येतात, नाही तर नाही येत. आणि प्लीज काही लोक व्हिडिओ बघतात तर लाईक पण करत जा. जर तुम्ही लाईक केलं तर माझे व्हिडिओ आणखीन पुढे शेअर व्हायला आणखीन मदत होईल. कसं असते व्हिडिओ जर लाईक केला ना तर तोच व्हिडिओ यूट्यूब स्वतःहून म्हणजे ते पुढं पुढं पाठवत राहतं. जर त्या व्हिडिओला लाईक आणि कोण बघतच नसलं ना, थोडंफार बघून लगेच बॅक झालं तर त्याला म्हणजे व्ह्यूज पण येत नाही आणि तो व्हिडिओ पुढे जातच नाही. तर माझे व्हिडिओ ओपन केला तर प्लीज लाईक पण करत जा. डिसेंबरच्या 25 तारखेपासून चालू केलं मागच्या, पण मी जानेवारीच महिना धरते कारण 1 वर्षाचं असतं, म्हणजे 1 वर्षाचं हे असतं यूट्यूबचं. एका वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम झाला पाहिजे. तर मी जानेवारी महिन्यापासूनच धरते. आता ह्या डिसेंबरला माझं म्हणजे 1 वर्ष कंप्लीट होईल. तर काय क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारा आणि मी सांगेन स्वतःहून. आता मला जेवढे मेसेज येतात त्याचं मी असं कधीच केलं नाही की मी त्या मेसेजला रिप्लाय नाही दिला. सगळ्या मेसेजला मी रिप्लाय देते. आता आणि राहिला एक दुसरा प्रश्न, जर घरच्या ज्या महिला आहेत त्यांना कोणाला यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर प्लीज मला क्वेश्चन करा. मी सजेस्ट करेन की कशाप्रकारे आपण हे करायचं, म्हणजे स्वतःला तयार करायचं. ते मी सांगण्याचा प्रयत्न, जसं मला अनुभव आला मी कशाप्रकारे ह्याच्यातून गेले ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन त्यांना आणि मार्गदर्शन करेन की बाबा कशाप्रकारे आपण करू शकतो. आणि सतत आपण याच्यावर कसं काम करत राहिला ना स्वतःहूनच कॉन्फिडन्स वाटतो. असं लाज वगैरे काहीच वाटत नाही. आता माझ्यासमोर कॅमेरा आहे, मी अजिबात खिचकचत नाही आहे. म्हणजे आधीमध्ये हे होतं माझं इनबॅलन्स होतं मध्ये, पण एकटे असले ना आणि कॅमेरासमोर असला की अजिबात काय वाटत नाही, लाज वगैरे काय वाटत नाही. पण घरामध्ये ज्या महिला बसून जॉबला जाता येत नाही बाहेर, तर त्याने यूट्यूब चॅनल चालू केलं तर खूपच चांगलं. म्हणजे घरात बसून आपण तर जॉबला जात नाही, तर एक प्रकारे नाही का आपला पार्ट टाईम जॉब होऊ शकतो. जर आपण पार्ट टाईम जॉबसारखंच आहे हे, म्हणजे आपले घरातली कामं वगैरे करून सकाळी जर कामं वगैरे सगळे आवरले 11-12 वाजता सगळी कामं होतात, बाकीचे 1-2 तास तर त्या तासामध्ये आपण आपल्याकडे जे काय कला आहे किंवा स्वयंपाक बनवायचा आहे किंवा आपल्याला चांगलं बोलता येतं किंवा आपल्याला चांगल्या गोष्टी सांगता येतात किंवा आपल्याला कविता वगैरे बोलता येतात किंवा ड्रॉइंग काढता येते, मेहंदी काढता येते किंवा ऑल सगळ्या गोष्टी आहेत, शिवणकाम आहे, तेव्हा तुम्ही कॅमेरा चालू करून जरी शूट केलं आणि ते जरी टाकलं तरी चालतं. आणि एडिट पण करायचं असेल तर आता यूट्यूबवर भरपूर असे व्हिडिओ आहेत एडिटिंग कशी करायची, कोणतं ॲप वापरायचं काय, ते तुम्ही तेही पाहू शकता यूट्यूबवर. तर तुम्हाला भेटून जाईल कशी एडिटिंग करायची, कोणतं ॲप आहे. जर माहीत नसेल तर मलाही विचारा, मी कोणतं वापरते आणि मला कोणतं इझी जातं मी ते पण सांगेन. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर मी एकदा परत व्हिडिओ बनवेन. आधी एक व्हिडिओ बनवला मी एडिटिंगचा, मी परत पुन्हा बनवेन कारण त्यावेळेस एवढा कॉन्फिडन्स नव्हता. मी थोडं एवढं बोलण्याचं हे पण नव्हतं मला जेवढं तेव्हा माहीत होतं तेवढं मी त्या व्हिडिओतून सांगितले. तुम्हाला जर माहीत नसेल तर माझ्या प्रोफाईलमध्ये जाऊन ते व्हिडिओ असतील एडिटिंगचा वगैरे, मी एडिटिंग कशी करते तर तुम्ही पाहू शकता. जर आणखीन माहीत नसेल तर तुम्ही प्रश्नही विचारू शकता. तर घरातलं म्हणजे आपण जे काय काम करतो ते शूट करायचं आणि ते टाकायचं आपण यूट्यूबवर. ते यूट्यूबवर सगळ्या गोष्टी आहेत, यूट्यूब कसं चालू करायचं, एडिटिंग कशी करायची, थंबनेल कसं बनवायचं, ह्या सगळ्या यूट्यूबच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या यूट्यूबच्या चॅनलवर सर्च केल्यावर भरपूर सारे तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. त्याच्यात तुम्हाला म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही कोणाचं बोलणं व्यवस्थित असतं, कोणाचं सांगणं व्यवस्थित असतं, त्या प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि तुम्ही शिकू शकता. आणि घरच्या घरी तुम्ही तुमच्याकडे अर्धा 1 तास जरी असला तरी तुम्ही पार्ट टाईम जॉब करू शकता. आणि यूट्यूबचं कसं आहे 4 मिनिटाच्या वरती व्हिडिओ पाहिजे, म्हणजे 5-6 मिनिटाच्या
5-6 मिनिटाचे तरी व्हिडिओ पाहिजे, म्हणजे 4 मिनिटाच्या वरतीच व्हिडिओ पाहिजे असे व्हिडिओ बनवायचे आणि तुम्ही टाकायचे. स्वतःच्या आवाजातही टाकू शकता किंवा एडिट करताना जेव्हा तुम्ही शूट करता तो जो आवाज असतो ना तो बंद करून तुम्ही स्वतःचाही आवाज मागून देऊ शकता. तसंही व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता. आणि एक गोष्ट महत्त्वाची यूट्यूबमध्ये, म्हणजे जेव्हा आपण यूट्यूब वगैरे चालू करतो ना, तर जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे अपलोड करतो तर कोणाला शेअर करायचा नाही, कोणालाच नाही, फॅमिलीला नाही, नातेवाईकांना नाही, फ्रेंडला नाही, कोणालाच नाही. आपण व्हिडिओ अपलोड करायचा आणि पब्लिश करायचा, काहीच करायचं नाही. आपोआप व्हिडिओ हे होतात आणि मला पण हा अनुभव आला आहे, असं नाही. पण जरा माझा एकच प्रॉब्लेम आहे, माझ्या व्हिडिओला लाईक पण भेटत नाही आहेत आणि कमेंट पण नसतात. आणि माझं एवढेच व्हिडिओ व्हायरल आहेत, ज्या व्हिडिओना मला जास्त लाईक भेटलेत ते व्हिडिओच माझे व्हायरल गेलेत, नाही तर बाकीचे व्हिडिओ माझे व्हायरल नाहीत, थोडे थोडेच चालतात. हां, ते नको. तर वैभव मध्ये येते ना, त्याच्यामुळे मला व्हिडिओ आणखीन कट करायला लागतो आणि मध्ये मी वरडते, त्याच्यामुळं थोडी चिडचिड झाली ना की डोक्यातलं काय बोलायचं असतं ना ते पण निघून जातं. माझं बघा घर असून म्हणजे छोटं बाळ खूप मस्तीखोर आहे वैभवी, असं नाही. एकच आहे मुलगी, पण ती 2-3 मुलांना असं वाटतं मला 2-3 मुलं सांभाळते, एवढं डेंजर आहे. म्हणजे खूप त्रास देते. ते सांभाळून, घरातली कामं सांभाळून मला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी यूट्यूबचं म्हणजे काय व्हिडिओ असतील ते बनवते. आणि माझे घरचेच असतात, म्हणजे जे हाऊसवाईफ काय काय करते, काय असते तेच दाखवते मी. आणि जेव्हा मला शक्य होतं ना तेव्हा मी दाखवते, कारण वैभवी आता खूप त्रास देते. व्हिडिओ घेतला म्हणजे व्हिडिओ बनवायला घेतला ना का मोबाईल सारखी मागत बसते. त्याच्यामुळे ना तिला दम देऊन मला व्हिडिओ बनवायला लागतात, कारण माझं हे कामच आहे. आता मध्ये 1 महिन्यामध्ये माझे व्हिडिओ जास्त आले नाही, म्हणजे त्या महिन्यामध्ये माझे 3-4च व्हिडिओ आले. तर खूप मी हे झालेलं त्यावेळेस, म्हणजे खूप टेन्शनमध्ये आलेले. म्हटलं की हे असं ना, आपण चालू केलं आता एवढे दिवस झाले मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत होते. हां, मध्ये 3-4-5 दिवस गॅप पडत होता, पण कसं वैभव मुलं आणि त्याच्यात पाऊस भरपूर होता त्याच्यामुळं, आणि घरात खूप म्हणजे वैभव मुलं चिडचिड व्हायची त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर माझी तब्येत बिघडली, म्हणजे खूप दिवस मी तब्येतच माझी ठीक नव्हती, त्याच्यामुळं असं वाटायचंच नाही की व्हिडिओ वगैरे बनवावे. त्यामुळं माझे व्हिडिओ खूप गॅप पडला मध्ये. तर तेव्हा पण माझे व्ह्यूज जे आहेत ते डाऊन झाले. आणि कसं असतं, आपण ह्या फील्डमध्ये आलो ना तर आपण कंटिन्यू हे केलं पाहिजे. तुमचं हे काहीही असो, तुम्ही काहीही बनवा आणि काहीही व्हिडिओ टाका तरी चालतं, पण गॅप पडला नाही पाहिजे. कसं आहे, गॅप पडला ना तर यूट्यूबचं तेही आहे ना, म्हणजे इम्प्रेशन कमी लोकांना पाठवतो. आणि एक गोष्ट लाईकची सांगायची, म्हणजे जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ना तर तोच व्हिडिओ पुढे म्हणजे खूप लोकांपर्यंत जायला मदत होते. ते की प्लीज माझ्या जेव्हा व्हिडिओ ओपन करा तेव्हा प्लीज लाईक बटनावर पण क्लिक करत जा. तर मला खूप गरज आहे ह्या गोष्टीची, म्हणजे खूप प्रॉब्लेम चालू आहेत. मी असं सांगत नाही सगळ्यांचेच प्रॉब्लेम चालू असतात, पण माझे पण खूप प्रॉब्लेम चालू आहेत. वैभवचे पप्पा एकटेच हे करतात. मागच्या वर्षी आम्ही ॲडव्हान्स घेतलेला आणि मग ते काम करत होते, पण ते ॲडव्हान्स पण संपले आणि ॲडव्हान्स फिटता पण खूप नाकीनऊ आले. म्हणजे जेव्हा गरज लागत होती तेव्हा आम्ही पैसे घेत होतो, म्हणजे भाडं असो, घरातलं काय असो, किराणा भरायचा असो किंवा गॅस सिलेंडरचा असो, तेव्हा आम्ही मागायचो ना तर ते आणखीन वाढायचे. घर खर्चासाठी मागायचं होतं. तर खूप म्हणजे पूर्ण सीझन म्हणजे ह्यांचं फक्त पावसाळा चालू असला की कामं बंद असतात, कारण बाहेरचीच मातीतली कामं असतात ना, त्याच्यामुळं ब्रेकर चालवतात ते माझे मिस्टर. तर पावसाचे दिवस असले म्हणजे 4-5 महिने तर कामं बंद असतात, फुल पाऊस असला तर, आणि पाऊस नसला तर कामं चालू असतात. तर ते पैसे फिटता पूर्ण सीझन संपला आणि पावसाळा आला तेव्हा पैसे फिटले. पण हातात काहीच राहिलं नाही, शेविंग नाही, काय नाही. तर खूप असे म्हणजे घरातले खूप क्रिटिकल प्रॉब्लेम चालू आहेत. असं आहे की आपण मनाने काहीच करू शकत नाही, म्हणजे कोणती वस्तू पाहिजे ना तरी विचार करावा लागतो 10 वेळा, की बाबा 5-10 रुपयाची वस्तू जरी असली ना तरी विचार करावा लागतो. तर विचार करा की किती हे असते, म्हणजे प्रत्येकाच्या घरी असतं, असं नाही की माझ्याच घरी आहे. सगळ्यांच्या घरी म्हणजे पैशांसंदर्भात प्रॉब्लेम्स असतात. हे बघा, आता पैशाशिवाय काहीच नाही आहे जगामध्ये. पैसा आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की बाबा मिस्टर एकटेच कष्ट करतात, तर मी पण थोडा हातभार लावावं. आता ते काम करतात ते कसं होतं, ते कमवतात. आता सध्या तर काहीच नाही एवढं अंगावर, थोडाफार आहे. आता पावसाळा चालू झाला तेव्हा आम्हाला गरज लागली तेव्हा मागून घेतले. ते आता थोडेफार आहे ते का भेटतील. आपण सीझनला त्यांना म्हटले की आपण सेविंग करायला पाहिजे, कारण एक मुलगी आहे आपल्याला, तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि कसं आहे, लहान मुलं असलं की काही ना काही गोष्टी लागतात, त्याच्या आवडीनिवडीच्या वस्तू द्याव्याच लागतात. आणि आता ती शाळेत गेली का मग मैत्रिणी हे आणलं ते आणलं, दप्तर आणलं, सगळं काही एवढं भरपूर गोष्टी आहेत त्या
त्यांना द्यावेच लागतात, आणि जे मागतात ते द्यावंच लागतं. मुलांचा आधार पण येतं मध्ये मध्ये, मग त्या पण गोष्टी असतात. त्याच्यासाठी पैसा पाहिजे. तर ज्यावेळी आपल्याला पैसा पाहिजे तर आपण कंटिन्यू दुसऱ्याकडे मागू नाही शकत, स्वतःची पण सेविंग पाहिजे. तर मी त्यांना तेच म्हटलं की बाबा आता तुम्ही जर कामाला गेलात ना आणि माझं जर हे चालू झालं, आता मी एवढं काम करते याच्यावर, जर मला ह्याच्यातून सपोर्ट भेटला तर माझे जे काय आहे ना, तर मी खर्च चालवेन म्हटलं. माझं कितीही असू दे, 2-3 हजार असलं तरी मी ॲडजस्ट करेन, खर्च चालवेन मी. फक्त तुम्ही जे काम करता ना ते तुम्ही सेविंग करा, हे आमचं ठरलं आहे. मग जेव्हा पोटात राहिले ना तेव्हापासून मी म्हणत होते की यूट्यूब चॅनल चालू करावं. पण तेव्हा अशी कंडिशन होती की खूप बेकार कंडिशन होती. तेच म्हणजे पहिले ना खूप त्रास व्हायचा मला. म्हणजे पहिल्या महिन्यापासून तर 9वा महिना संपेपर्यंत मला जेवण नाही जायचं, खूप त्रास व्हायचा. त्याच्यामुळं म्हटलं की जाऊ दे, याच्यातून मी पार पडले ना की मग मी यूट्यूब चॅनल चालू करेन आणि हे करेन. कारण मला माहिती होतं आता काहीच करू शकत नाही, जॉब बाहेर जाऊ शकत नाही. कारण मूल झालं आणि त्याला सांभाळायचं, घरची कामं करायची, आता त्याच्यातच हे करावं लागते. हिला सोडून कुठे जाऊ शकत नाही, कारण घरी कोणच नाही, आम्ही दोघं असल्यामुळं हिला कोण बघू शकत नाही. त्याच्यामुळं मला घरीच राहावं लागतं. आणि घरी बसून आता सकाळची एवढी कामं झाली ना की मग बसूनच असते. म्हणून विचार केला की बाबा हे तरी चालू करायचं. आणि मोबाईल आणि TV किती बघणार ना माणूस, कंटाळा येतो. म्हटलं की जाऊ, तेवढा आपला वेळ पण जातो त्याच्यातून निघून, आणि आपलं थोडंफार म्हणजे आपण काहीतरी करतोय का असं तरी वाटतं. पार्ट टाईम जॉब करते असं, आणि मला फील होतं, कारण मी आता एवढ्या दिवसापासून मी याच्यावर काम करते. तर मला असं वाटतं की बाबा हा मी जॉब करतात, एवढे जण जातात बाहेर जॉबला, त्यांना कसं फील होतं की बाबा हा मी पण काहीतरी कष्ट करते. हा मला पण वाटतं. आणि ही पण एक यूट्यूब जर्नीचं म्हणजे जॉबसारखंच आहे, पार्ट टाईम जॉबच आहे. तर मी असं नाही समजत की बाबा हे काहीच नाही आहे, हे पण एक प्रकारे जॉबच आहे. आणि हां, भेटते, सफलता भेटते, मला पण भेटते. आता चालू झालं आहे, थोडा वेळ लागेल पण भेटेल. जे व्हिडिओ असतात तुमच्यापर्यंत पोचतात, तर प्लीज वॉच करा. आणि व्हिडिओ जर माझे व्हिडिओ वॉच करताना तुम्ही प्लीज लाईकच्या बटनावर पण क्लिक करायचा प्लीज. आणि जर सबस्क्राईब केलं ना तर बेल आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ पाठवेन ना ती नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलपर्यंत पहिली येईल. तर प्लीज त्याच्यावर पण क्लिक करा आणि प्लीज मला सपोर्ट करा, कारण सपोर्टची खूप गरज आहे प्लीज. कारण आता किती महिने राहिले, 4च महिने राहिले. आता हा महिना संपल्यावर 3च महिने राहतात माझ्याकडे. लवकरात लवकर वॉच टाईम कंप्लीट झाला पाहिजे आणि माझे चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज झाला पाहिजे. आणि मॉनिटाईज झाला ना खूप आनंद. प्लीज तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा प्लीज. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि प्लीज वॉच करा, मला सपोर्ट असू द्या तुमचा. चॅनलवर जर नवीन असाल आणि आत्ताच आला असाल तर प्लीज ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्याच बेल आयकॉनवर पण क्लिक करा.